सर्वे जना सुखिनो भवन्तु। भारत देशामध्ये 5 जगद्गुरु पीठ आहेत। पहिला रंभापुरी कर्नाटक, उज्जैनी मध्य प्रदेश, हिमवत केदार उत्तराखंड, श्रीशैलम आंध्र प्रदेश आणि काशी ज्ञानपीठ उत्तर प्रदेश। या 5 पीठापैकी हिमवत केदार पीठ एक पीठ आहे। त्या पीठाचं उत्पत्ती द्राक्षाराम क्षेत्रे भीमनाथलिंगात युगचतुष्टे एको रामस्य जननम आवासस्तु हिमालय। आंध्र प्रदेशाचे ईस्ट गोदावरी जिल्ह्याचे द्राक्षाराम क्षेत्र भीमनाथ लिंगातून उद्भव होऊन 4 युगाच्या पूर्वी एको रामाराध्याने जाऊन तिथे एक वैराग्यपीठ उखीमठ येथे स्थापन केलेलं आहे। तेच वैराग्यपीठ केदार जगद्गुरु पीठ आहे। त्या पीठाच्या अधीन 22 मंदिर आहेत, पंचकेदार आहेत आणि त्याप्रमाणे गुप्तकाशी आहे, गौरीकुंड आहे, गौरीकुंड आहे आणि असे अनेक प्रकारचे आहेत। मधुमेश्वर आहे, तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर अशा प्रकारने मंदिर आहेत। त्याच्यावर सर्वाधिकार त्या दिवशीपासून आजपर्यंत अव्याहत रूपाने केदारनाथ रावल जगद्गुरू पाहत आहेत। केदारनाथ जगद्गुरूंना दोन नाव आहेत, एक केदारनाथ रावल आणि एक जगद्गुरू। रावल म्हणे राजगुरू, म्हणजे जगद्गुरू म्हणजे धर्मगुरू आहे। अशा पद्धतीनं जे काही परंपरा चालू आहे आजपर्यंत आम्ही 324वे रावल जगद्गुरू आम्ही आहोत। आतापर्यंत या परंपरा अव्याहत रूपानं 323 जगद्गुरू होऊन गेलेले आहेत आणि हे जगद्गुरू दक्षिण भारतातले शुद्ध वीरशैव जंगमवंशीचे हे परंपरा एक विशिष्ट आहे आणि तिथं राहणारे 5 पुजारीसुद्धा आमच्याकडून नियुक्ती होत असतात आणि तेही दक्षिण भारतातले शुद्ध वीरशैव जंगम राहत असतात। अव्याहत रूपाने अखंड रूपाने आज तागायत चालू आहे। अशी असताना हे केदारपीठाला आम्ही 13 ऑक्टोबर 2000 मध्ये गद्दी स्थापनावर पट्टाभिषेक करण्यात आला। त्यानंतर आजपर्यंत 25 वर्ष होऊन गेलेलं आहे। त्यानिमित्त नांदेडकरांनी हे कर्मभूमी आहे, नांदेड हे आमच्या कर्मभूमी आहे, कर्नाटक जन्मभूमी आहे, उत्तराखंडात धर्मभूमी आहे। या उक्तीप्रमाणे सर्वांनी मिळून इथले एक सेवा समितीने अशी स्थापना केली की एक सेवा समिती मोठ्या पद्धतीनं राष्ट्रीय स्तरावर हा रौप्य महोत्सव, रजत महोत्सव पट्टाभिषेक करण्याची त्यांनी संकल्प करून हा 5/2/2026 पासून 12/2/2026 पर्यंत विश्वशांती 108 कुंडाचे विश्वशांती महायज्ञ, पट्टाभिषेक रजत महोत्सव कार्यक्रम आणि शिवकथा, भजन, कीर्तन, यज्ञ स्वाकार इत्यादी धार्मिक क्रिया करून भारत देशाला नाही विश्वाला शांतीची प्रतीक्षा करण्याकरता हा आयोजन केलेली आहे। विश्वशांती यज्ञामध्ये मातृऋण, पितृऋण, देवऋण, ऋषीऋण, आचार्यऋण 5 ऋणापासून मुक्त होऊ शकतो। म्हणून हा पद्धतीप्रमाणे याला सगळं आतापर्यंत आणि त्याच प्रित्यर्थ आम्ही केदारपीठामध्ये आहेत। असं झालं की आम्ही कुठेही गेले तर केदारनाथच्या मुकुट आम्ही धारण करतो आहे, आमच्या सोबत राहतो आहे। तसं रौप्य महोत्सव केदारनाथचे मुकुट तरी आहेच आहे, केदारनाथचं प्रतिरूपाचं मंदिर पण इथं एक राहावा म्हणून या लोकांना गोरगरिबांना त्या माध्यमातून श्रद्धा भक्ती वाढावी। आणखी त्याचबरोबर हा जगामध्ये त्यांच्या दर्शनानं यज्ञानं दुष्ट लोकांच्या दुष्टबुद्धी संहार होऊन शिष्टबुद्धी प्रस्थापित होण्याकरिता हा एक प्रकारचा आमची मनोभावना आहे। आणि सर्वे जना सुखिनो भवन्तु,
देशातलं जगातलं सर्वांनी सुखीनं राहावं आणि शांती प्रित्यर्थवा मनामधून हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. अशा पद्धतीनं चालत असलेला हा कार्यक्रम प्रतिनित्य कोणी मुख्यमंत्री 7-8 आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, दिल्ली असे उत्तराखंड असे अनेक मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेले समितीतर्फे प्रधानमंत्रीसुद्धा 12 तारीखला निश्चित रूपानं इथं येणार आहेत आणि त्यांच्या हाताने या पूर्णावती करण्याची संकल्पना केलेली आहे. म्हणून भक्तांना राहण्याची सोय अशा पद्धतीनं उद्यापासून या आपल्याला शोभायात्रेनं प्रारंभ होणार आहे आणि याच्यातून कमीत कमी 21 प्रांताचे लोकप्रतिनिधी इथं येणार आहेत, भक्तगण येणार आहेत आणि त्यांच्या राहण्याची निवासाकरता इथं आमच्या इथं गुरु गोविंद सिंगच्या गुरुद्वाराचे अनेक रूम आहेत. त्याच्यातलं पर्याप्त त्यांच्या राहण्याकरता अनेक रूम बुकिंग केलेलं आहे. काही सद्ग्रस्तांनी त्यांचे जे हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल पण आहे, आणखी गुरुद्वाराचे रूम्स आहेत. अशा पद्धतीनं एक प्रकारची समितीने नियोजन केलेलं आहे. याचे येणारे साधू संत मन शिवाचार्याने सुद्धा त्याचे नियोजन केलेले आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनतून काय चिंचोळकर साहेबांचं काय बोलणं आहे ग्रामीण पोलीस स्टेशनचं? ग्रामीण पोलीस स्टेशन का पूर्ण जिम्मेदारी इथं येऊन त्यांनी घेतलेली आहे. चिंचोळकर साहेबांनी इथं येऊन संपूर्ण नियोजन करण्याची त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि इथं अनेक गावचे 25-25 लोकांची एक ग्रुप करून प्रत्येक विभागामध्ये त्यांच्या एखादा नियोजना करण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ पार्किंगचे एक मिलिटरीचे एक ट्रेनिंगच्या 100 लोकांची त्याची नियुक्ती केलेली आहे आणि जीव वाढण्याची महत्त्वाची असते म्हणून इथं एक शिराडोनचे 500 लोकांची एक कमिटी केलेली आहे. पुन्हा एक गावगावचे एक 100 लोकांची जीव वाढण्याकडे वितरण करण्याकरता स्वयंपाकाची तयार करण्याची एक समिती केलेली आहे. पाण्याची शुद्धीकरण आणि त्याची एक समिती, विद्युत समिती एक आहे, स्वच्छता समिती एक आहे, येणाऱ्या साधू संत लोकांची व्यवस्थानाची समिती आहे, शिवाचार्यांची समिती आहे, यज्ञ समिती आहे. असे एक जवळपास 30 ते 35 समित्या या कार्यक्रमासाठी नियोजन करून अनेक आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्रीगण आहेत आणि याच्या सर्वांचं एक प्रकारच्या अध्यक्ष रूपानं आपला माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान खासदार अशोकराव चव्हाण साहेब या संपूर्ण अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष म्हणून आपला या डॉक्टर अजित गोपछेडे आणि इथले नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण आणि लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे, हिंगोलीचे खासदार नागन पाटील आष्टीकर साहेब आणि जयराबादचे खासदार आपलं सुरेश शेटकार आणि बीदरचे खासदार सागर खंडराय हे उपाध्यक्ष रूपाने आणि संपूर्ण जे आपला नांदेड जिल्ह्यातले 10 ते 15 आपले आमदार मंडळी जे आहेत तेही सुद्धा ते स्वागत समितीमध्ये समावेश. एसटी महामंडळाचं काही सुविधा कोणत्या महामंडळाकडून? आपलं एसटी महामंडळ प्रत्येकानं कमीत कमी 25 ते 30 पत्र सेवा समितीने प्रत्येक डिपार्टमेंटला दिलेलं आहे. हेल्थ डिपार्टमेंटला दिलेलं आहे, कलेक्टरनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे, SP साहेबांना दिलेलं आहे, आणखी त्याच पद्धतीप्रमाणे आता सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये दिलेलं आहे, आणखी PWDला दिलेलं आहे आणि तसेच अनेक कॉर्पोरेशनचे म्हणजे महानगरपालिकेचे शिवोना दिलेलं आहे, जिल्हा परिषदला दिलेलं आहे आणि पाणी वॉटर सप्लायचे सगळे इंजिनियरकडून ते निरीक्षण झालेलं आहे. असे सर्व डिपार्टमेंटला याची एखादं पत्र निवेदन समितीने केलेली आहे.